आमचा झेंडा इथे लागलेला आहे आणि आता जस्ट आम्ही रेडी आहोत दुपारच्या वाजल्यात एक आणि आम्ही चाललो तर कल्याणला, कल्याणचा राजा बघायला. महावीर आणि शिव चालू कल्याणचा राजा बसले तिसगावला, तर तिकडे आम्ही चाललो. मी आणि बाय आहे आणि बघूया काय तिथे सेटअप चांगला केला आहे, कारण डेकोरेशन जो आहे तो पूर्ण जो केदारनाथचा आहे तो केला आहे, तो बघूया. समजमध्ये आपण आलो आता तिसा गावामध्ये. ही आहे कल्याणच्या राजाची ग्रँड एंट्री. हा जो डेकोरेशन आहे हा केदारनाथ मंदिरावरती आधारित आहे. इथे आलं असं वाटतं की आपण केदारनाथ मंदिराच्या इथे उभं आहे. या श्री केदारनाथ मंदिरामध्ये आहे आपला कल्याणचा राजा. मंदिरामध्ये आल्यावरती खूपच सुंदर वाटतं, छान वाटतं. आणि समोर जो आहे आपला कल्याणच्या राजाची ही खूपच सुंदर अशी महामूर्ती, जे बघायला खूप सुंदर होती. हा जो श्री केदारनाथ मंदिराचा सेटअप केला आहे हा खूप बारकाईने केला आहे. प्रत्येक डिटेल ही श्री केदारनाथ मंदिरासाठी घेतलेली आहे. मंदिरातून बाहेर निघाल्यावर आम्ही गेलो आई जरीमरी गावदेवी मंदिराच्या दर्शनासाठी. समोर आहे जरीमरी तलाव. आजच्या या मिनी ब्लॉगमध्ये तेवढंच. भेटूया पुढच्या शॉर्ट किंवा मिनी ब्लॉग किंवा लॉंग ब्लॉगमध्ये. बाय बाय.